नमस्कार. बघा आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाची माहिती आणि एक ट्रेंडिंग जो विषय आहे उद्धव ठाकरे यांचा त्याविषयी आपल्याला सविस्तर बोलायचं. आज ठाकरेवरती अशी अवस्था आलेली आहे त्यांना हातापाया पडू पडू कार्यकर्त्यांना थांबवून घ्यावं लागतंय. ते आमच्या सोबत राहा, आपली युती आपण मजबूत करू, आपला पक्ष वाढवू आणि पक्षाची व्यापकता वाढवू, पक्ष आपला अजून मजबूत बनवू. ह्या गोष्टीसाठी हातापाया पडायची सुद्धा वेळ ठाकरेवरती येऊन पोहोचली आहे. आणि त्यावेळेस ठाकरे स्वतःला एक नवीन उपाधी, एक नवीन नाव देतात, ते म्हणजे धक्का पुरुष. नेहमी सोशल मीडियावरती बातम्या येतात, न्यूजला बातम्या येतात, ठाकरेंना धक्का, उद्धव ठाकरेंना धक्का, उद्धव ठाकरे शिवसेनेला धक्का. आता मी धक्का पुरुष बनलो हे म्हणणारे उद्धव ठाकरे. आता नेमकं यांचं जे राजकीय यांची जी कारकीर्द आहे ते तर खूप हास्यास्पद आहे. मग सोबतच बघा काही महत्वाची उलगडी आपल्याला आजच्या व्हिडिओतनं करायची आहे. बघा मित्रांनो, काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता संदीपान भुमरे यांचा. ते भुमरे मामा, संभाजीनगरचे खासदार. भुमरेंनी सांगितलं होतं त्यावेळेस भाषणामध्ये की आमची कॅबिनेटची मीटिंग व्हायची आणि कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये आम्ही सर्व एकत्रित यायचो. आणि त्यावेळेस आम्हाला कळायचं की मुख्यमंत्री साहेब हे मीटिंग ऑनलाईन घेणार आहेत, ते तो व्हिडिओ कॉलद्वारे. मग टीव्ही चालू व्हायचा तेव्हा मुख्यमंत्री टीव्हीवरती यायचे आणि टीव्ही बंद झाला तर मुख्यमंत्री हे गायब व्हायचे. म्हणजे ज्यावेळेस टीव्हीवरून हे पद सांभाळलं जात असेल व्हिडिओ कॉन्फरन्सच्या द्वारे किंवा ऑनलाईनच्या पद्धतीनं, तर मग महाराष्ट्राचा विकास नेमका करायचा कसा आणि महाराष्ट्राचा विकास त्यावेळेस खराच होईल का? किंवा आपल्याला ज्या लोकांनी निवडून दिलंय, आपण मंत्री आहोत सरकारमध्ये, मग मंत्री असताना आपण त्या पदावरती असताना आपल्या मतदारसंघाचा आपण कशा प्रकारे विकास करू शकतो? तर मुख्यमंत्री फक्त ऑनलाईन भेटतात आणि त्यानंतर ज्यावेळेस टीव्ही बंद होते त्यावेळेस मुख्यमंत्री पूर्णपणे गायब होतात. आणि ह्या 2.5 वर्षामध्ये आम्ही फक्त 4 ते 5 वेळेस समोरासमोर भेटलो होतो, हे पण त्यांचं वाक्य आहे. त्यावेळेस ते अजून बोलले होते की शरद पवारांनी आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा लिहून दिलेलं आहे, ठेवलेलं आहे की उद्धव ठाकरे फक्त 2 वेळेस मंत्रालयामध्ये गेले होते, मुख्यमंत्री दालनामध्ये. आता मग नेमकं एवढा कॉन्फिडन्स वाढला कसा? जे म्हणतात ना, धक्का पुरुष झालो मी, मला धक्के द्यायची सवय लागली आहे, सवय लावून घेतलेली आहे. बघा मित्रांनो, मग अशा वेळेस त्यांना प्रश्न पडला की आपण करायचं काय आता? जर असे मुख्यमंत्री असतील तर आपली तो वाट लागणार आणि आपल्याला लोक रस्त्यानं फिरू देणार नाहीत. त्यामुळं त्यांनी गुवाहाटीचा मार्ग स्वीकारला. त्यावेळेस हे पिता पुत्र आणि काही पिल्लावळ बोलू लागली की ईडीच्या धाकामुळं, सीबीआयच्या धाकामुळं हे लोक तिकडे गेले. अहो, शिडीचा धाक, शेडीचा धाक, ईडीचा धाक फक्त एकाला, दोघाला, तिघाला, चौघाला असू शकतो, पण 40-40 लोकांवरती ह्या गोष्टी असू शकत नाहीत. मग त्यांनी सोडलं का? याला बघा प्रामुख्यानं भरपूर अशी कारण आहेत. 2013 मध्ये ज्याप्रमाणे मनोहर जोशी यांचा अपमान करून त्यांना स्टेजवरनं हाकललं, त्याचं कारण काय तुम्हाला माहिती आहे का? त्यावेळेस बघा मनोहर जोशी हे ज्येष्ठ नेते, त्यांचा बाळासाहेबांची शिवसेना उभा करण्यामध्ये खूप मोठा आणि मोलाचा वाटा आहे. त्यांनी एक चिंता दाखवली होती, ते म्हणजे की पक्षामध्ये जसं काय चाललंय ते बरोबर चाललं नाही, पक्ष नेतृत्व हे डावलत आहे कार्यकर्त्यांना, जर अपमान होत आहे, वेळ भेटत नाही, खूप काही गोष्टींनी सांगितल्या होत्या. म्हणून त्यांचा राग मनात धरून त्या धक्कापुत्रानं, त्या धक्का पुरुषानं त्यावेळेस त्यांना अपमानित करून त्यांच्या विरोधामध्ये घोषणा त्या कार्यकर्त्याला द्यायला लावून त्यांना अपमानित केलं. अशा अनेक अपमान झालेले लोक आहेत, राणे असतील, असे भयानक. त्यावेळेस 40 ते आमदार होते, ते सुद्धा यामधलाच भाग आहे. कारण ठाकरेचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तुम्हाला माहिती आहे काय आहे? तो ठाकरेचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे कार्यकर्त्याला, पक्षाला, नेत्यांना वेळ न देणं. मग नेमका हे वेळ देतात कुणाला? आपल्याला कुणाच्या पर्सनल लाईफ विषयी जायचं नाही यावर, पण ते नेमका वेळ देतात कुणाला हा एक मोठा प्रश्न पडतो. त्यांचा वेळ बहुतेक संजय राऊताकडे असेल किंवा आदित्यकडे असेल, असो. पण या सगळ्या गोष्टीमुळं हे गुवाहाटी पॅटर्न महाराष्ट्र राजकारणामध्ये आला आणि त्यानंतर एक जे क्रांती घडली व सर्वांना माहिती आहे.
मग हे फेसबुकचे लाडके मुख्यमंत्री आणि फेसबुकला चांगले दिवस हे महाराष्ट्रातील राजकारणामध्ये आणणारं एक नेतृत्व म्हणजेच मामो माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. कारण यांचा अभ्यास इथपर्यंत होता की शेतकऱ्याला सुद्धा वर्क फ्रॉम होम कसं देता येईल याकडे यांचं लक्ष होतं. आणि बघा त्यावेळेसची पण काही चाय बिस्कुटची मीडिया यांना वाढवू वाढवू सांगायची म्हणजे मुख्यमंत्री असा असावा, हे खरे मुख्यमंत्री, सगळ्यात प्रामाणिक मुख्यमंत्री, सगळ्यात लोकप्रिय मुख्यमंत्री. आणि काहीतरी दोघांनी सांगितलं की WHO जी संघटना आहे त्यांना सुद्धा सल्ला हे सीएमने दिला होता. म्हणजे इथपर्यंत ह्या गोष्टी मित्रांनो येऊन ठेपल्या होत्या. हा नेमकं हे 40 लोक त्यांना सोडून गेले आणि आता पण पक्षामध्ये गळती चालू आहे कार्यकर्त्यांची. कार्यकर्ते म्हणा, माजी नगरसेवक असतील, आमदार असतील माझे, हे सर्व कार्यकर्त्यासहित आता शिंदेना ते स्वीकारत आहेत. आता शिंदेना स्वीकारायचे कारण सर्वांना माहिती आहे, तुम्हाला मी परत सांगायची काय गरज नाही. पण आज ठाकरेकडे त्यांची अशी अवस्था होऊन बसली आहे, नेमका कोणता झेंडा हातामध्ये घ्यायचा आणि कुणाची वाहवा करायची हे कळतच नाही. काकाच्या हाताला धरून हे इकडे आले होते, परत त्या काकांचेच बोट आता हातातून गळून पडले. आणि यावेळेस ठाकरेंना सगळ्यात मोठी शंका येऊ लागली की येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिका असतील किंवा निवडणूक कुठले असतील त्यावेळेस आपला पक्ष म्हणून तरी आपण राहू का, हा एक यांच्या पुढे सगळ्यात मोठा त्यांना पडलेला प्रश्न आहे. म्हणून यांच्याकडे आज एक अशी वेळ आली मित्रांनो, त्यांना कार्यकर्त्यांचे, नेत्यांचे, आपल्या आमदारांचे हातापाया पाडायची वेळ आली आहे. तुमच्या पाया पडतो हो, मग सोडून जाऊ नका, ही अशी म्हणायची वेळ की त्यांच्यावरती स्वतःच्या नाकर्तेपणामुळं आणि जो मार्ग दिला होता तो मार्ग सोडल्यामुळं हे त्यांच्यावरती आलेले असं आपलं या ठिकाणी प्राथमिकता असं बोलता येईल. पण आता त्यांचं वाक्य होतं की धक्का पुरुष, त्यांना धक्के खायची सवय लागली. त्यांनी धक्के खाल्ले नाहीत मित्रांनो, त्यांनी पहिलं धक्का दिलाय. एक बघा निसर्गाचा नियम आहे, आपण ज्या प्रकारे आपलं काम असेल तसं आपल्याला दाम मिळतो. म्हणजे कर्माचे परतफेड हे नक्कीच होत असते. वारंवार तुम्हाला सांगतो मी, कारण एवढी दोघांची एकरूप अशी युती होती, नैसर्गिक युती होती भाजपची आणि शिवसेनेची, ती त्यांनी युती तोडून त्यांनी भाजपला जो धक्का दिला होता त्या धक्क्याचं उत्तर हे धक्क्यानंच येणार, ही गोष्ट ठाकरे विसरले असावे. ठाकरेची जाणीव नाही की आपण धक्का दिलाय, आपण वफादारी निभावली नाही, आपण युती धर्म निभावला नाही, आपण धक्का दिलेली माणसं आहोत. आणि आपण धक्कादायक धक्केवाले मुख्यमंत्री म्हणून 2.5 वर्ष काढले. त्यानंतर तुम्हाला नुसते धक्क्यावर धक्के द्यायची कामं हे कार्यकर्ते आणि खास करून मतदार करत आहेत. तुम्हाला सगळ्यात मोठा धक्का दिलाय तो म्हणजे मतदाराने. तुमच्याकडे नाकं मोरडले, तुम्हाला साथ या मतदाराने दिला नाही, हा तुमच्याकरता सगळ्यात मोठा धक्का आहे. तुम्ही धक्का पुरुष नाही, तुम्ही धक्का देणारे पुरुष आहात, हे या ठिकाणी गोष्ट महत्वाची आहे. आता जर यांच्याच जर राजकीय गोष्टी बघितल्या तर ते एका कॉमेडी शो पेक्षा मोठं काहीच नाही. एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून बाळासाहेबांशी नेहमी आमचा आदर असतोच. आम्ही बाळासाहेबांना दैवत मानतो हिंदुत्वाचं. शिवरायानंतर, संभाजी महाराजांनंतर, त्या गादीनंतर आम्ही मातोश्रीला मानत होतो, पण आता मातोश्रीची आम्ही जाण होऊन बसली आहे. आणि ती आम्ही जाण पुढे मुजरा मारायला आम्ही जातीवंत मराठे आहोत दख्खनच्या पठारावरचे, त्यामुळे आम्हाला त्या गोष्टी मान्य नाहीत. म्हणून सर्व काही या ठिकाणी शिंदेच्या पाठीमागं हे कार्यकर्ते, हे जनता समुदाय हा चाललेला आहे. आता या ठिकाणी जो संजय राऊत आहे त्यांचं बघा काहीतरी एक कार्यक्रम, त्यामध्ये ते बोललं होतं की हत्तीवर बसतो तो माहूत आणि घोड्यावर बसतो तो राऊत. ह्या दोन्ही वाक्याचा एकमेकाला परस्पर काही संबंध असेल असं मला वाटत नाही. पण यांचं बघा एक ह्यांना उंच निघून बसवायची कामं हे लोक करतात. यांचेच काही लोक की त्यांना असं भासवतात की तुम्ही म्हणजेच महाराष्ट्र आहे आणि तुम्ही म्हणजेच हे सर्व काही राजकारण आहे, तुमच्याशिवाय हे राजकारण पूर्ण नाही आणि तुमच्याशिवाय
हा महाराष्ट्र पूर्ण नाही. जे काही आहे ते तुम्हीच आहात हे दाखवायचा प्रयत्न हे मीडिया आणि काय हे लोक करतात. पण यांचेच एक सहकारी पत्रकार बंधू म्हणजेच निखिल वागळे. निखिल वागळे हे काल परवा दिवशी बोलून गेले त्यांच्या युट्यूब चॅनलवरती की आता ह्या अपयशातून वाटले होतं की उद्धव ठाकरे हे समजून घेतील आणि ते लोकांचा संपर्क वाढवतील, पण ते असं करता दिसत नाहीत आणि ते लोकांचा संपर्क वाढवत नाहीत. नेमकी हे शिवसेना फुटली किंवा कार्यकर्ते यांना सोडतात त्याचं कारण तेच आहे. ठाकरेंचा संपर्क कमी आहे. दुसरी गोष्ट त्यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे आणि तिसरी गोष्ट ते म्हणजे ते अपमानास्पद वागणूक ही लोकांना देतात, त्यांना वेळ देत नाहीत. हे सगळ्यात मोठं दुखणं की आताच्या मातोश्री म्हणजेच आम्ही ज्यांवरती हे असं होते. आणि जे पक्षाची कार्यपद्धती आहे, कुठल्या गोष्टी असतात, त्या सगळ्या गोष्टी हे राऊतांच्या इशाऱ्यावर चालतात. तोच राऊत ज्या माणसाला आतापर्यंत ते निवडून एक वेळेस पण आले नाहीत, ते फक्त राज्यसभेवरती असतात, तेही त्यांच्या कोट्यामधून. हे असं एकूण चाललेला प्रकार आहे. यामध्ये ईडी सीबीआय ह्या कुठल्या गोष्टी मॅटर करत नाही. फक्त मॅटर करते ते फक्त उभाटाचा नाकर्तेपणा, उभाटाचा खुर्शीपणा आणि उभाट्यांचा धक्कातंत्रपणा. त्यामुळं त्यांना तेच रिफ्लेक्ट झाले परत. जे त्यांनी धक्के लोकांना दिले ते धक्के यांना बसतात. त्यांच्याकडनं दुसरी कुठली अपेक्षा ही लोकांना नव्हती, नाही, ते राहणार सुद्धा नाही. एवढं 100% मित्रांनो खरं आहे. त्यामुळेच मी तुम्हाला सांगितलं होतं की कार्यकर्त्यांच्या पाया पडायची पाळी आता यांच्यावरती आले आणि यांना गळा कोरडा फोडू ओरडून सांगावं लागते कार्यकर्त्यांना, अरे बाबा थांबा इथं, आपण आपला पक्ष वाढवू. आणि त्यांना ती विनंती करावी लागते. हे सगळ्यात मोठं दुर्भाग्य आहे. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, व्हिडिओ शेअर करा. नमस्कार, जय हिंद, वंदे मातरम.